नमस्कार, मी विशाल पाटील। डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली 21 ऑक्टोबर 1951 मध्ये एक नवीन पक्ष उदयाला आला, ज्याचं नाव होतं भारतीय जनसंघ। त्यानंतर भारतीय जनसंघाने अनेक चढ उतार पाहिले। मग 23 मार्च 1977 रोजी झालेल्या निवडणुकीनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली आणि त्यावेळी जनसंघ हा जनता पक्षात विलीन झाला। जनसंघाचे 3 नेते सरकारमध्ये सामील झाले। त्यावेळेस राजकारण आणि वर्चस्वाच्या स्पर्धेत जनसंघाच्या कार्यकर्त्यांसमोर दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता। जनसंघाच्या लोकांनी जनता पक्ष सोडावा, नाहीतर आरएसएस सोबत असलेले त्यांचे संबंध संपुष्टात आणावे या मुद्द्यावर जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्ष सोडला आणि 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। खरतर भाजपच्या वाट्याला अपयश हे फार मोठा काळ आलं। अपयशामुळे भाजपचं कमळ हे कोमेजलेल्याच अवस्थेत होतं। मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये सत्ता आली खरी, पण तीही तेवढ्यापुरतीच। 2014 आणि देशात 10 वर्ष काँग्रेस प्रणित आघाडीचं सरकार सत्तेत होतं। यावेळी काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते आणि त्यांच्या कारभारावरून अनेकदा त्यांच्यावर टीकेची झोडही उठली। त्यानंतर 2014 साली प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर गेल्या तब्बल दशकभर भाजपच्या कमळाला यशाचा सुगंध बहाल होत गेला, तो आजपर्यंत। 2019 आणि त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी पुन्हा एकदा विराजमान झाले। तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले, मात्र त्यांच्या या निर्णयांवरून विरोधक समाधानी आहेत का, हा सवालच आहे। मात्र विरोधकांची टीका गृहीत धरली तरी देशाच्या मार्गक्रमणामध्ये ही 11 वर्ष लाख मोलाची ठरली, हे कुणीही नाकारणार नाही। मोदी सरकारला सत्तेमध्ये येऊन 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या 11 वर्षात मोदी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले असून लोककल्याणकारी योजनाही आणल्या आहेत। निर्भर भारत ते विकसित भारत अशा प्रकारच्या संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याचे हे 11 वर्ष आहेत। 2014 मध्ये अगदी पहिल्यांदा मोदी सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यानंतर 2019 आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीतही यश मिळवत मोदींनी सत्तेची हॅट्रिक पूर्ण केली। युती आणि आघाड्यांच्या काळामध्ये भाजपनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच्या बळावरती देशात त्यांनी सरकार आणलं आणि त्याच सरकारला 3 टर्म टिकवूनही दाखवलं। सध्या मोदी सरकारची 3री टर्म सुरू आहे। या 11 वर्षात मोदी सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले, त्यापैकी काही निर्णय हे गेम चेंजर ठरले, तर काही निर्णयांवरती जोरदार टीकाही झाली। काही निर्णयांविरोधात तर विरोधक आंदोलन करताना देखील दिसून आले। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाजप सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या अनेक योजना आणि निर्णयांचा अगदी थोडक्यामध्ये आपण या क्षणाला उहापोह करणार आहोत। तर 11 वर्षांमधील कोणते मोठे निर्णय मोदी सरकारने घेतलेले त्यावरती एक नजर। उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, शौचालय बांधणी, स्वच्छ भारत अभियान। त्यानंतर नोटबंदीचा निर्णय, जीएसटी लागू, जनधन योजना, मुद्रा योजना, लखपती दीदी योजना, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत अभियान। त्यानंतर अयोध्येत राम मंदिराचं निर्माण, जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द, 3 तलाक विरोधी कायदा, नवीन वक्फ कायदा लागू, नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, संसद विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवणं। सर्जिकल स्ट्राईक जो 2016 ला करण्यात आला, 2019 सालचा बालाकोट एअर स्ट्राईक आणि 2025 मधलं ऑपरेशन सिंदूर। तर 11 वर्षातील कोणते मोठे निर्णय त्यावरती आपण एक नजर टाकली। मात्र मोदी सरकारने कोणते निर्णय घेतले आणि कोणत्या योजना आणल्या हे तर आपण पाहिलं। मात्र या सर्वांचा किती देशवासियांपर्यंत लाभ पोहोचला आणि एकंदरीत देशाचा कितपत विकास झाला
हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये किती भर पडली आहे त्याचाही अगदी थोडक्यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आधी आढावा घेऊया. तर जाणून घेऊया की मोदी सरकारची 11 वर्ष कशी राहिली. तर 2014 मध्ये देश अर्थव्यवस्थेमध्ये 11व्या स्थानावर होता. आज तोच देश 4थ्या स्थानावरती आहे. भारत 4थ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती कुठल्याही प्रकारचा कर नाही. 25 कोटी लोक आता दारिद्र्य रेषेतून बाहेर आलेले आहेत. 10,33,00,000 उज्ज्वला कनेक्शन देण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आलेला आहे. 15 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचलंय. 12 कोटी शौचालयं बांधली गेली आहेत. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आलेलं आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरून आता थेट 766 पर्यंत गेलेली आहे. एम्सची संख्या 7 वरून 23 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. विमानतळांची संख्या 74 वरून थेट 160 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 2024 मध्ये 65,500 किलोमीटर असलेले महामार्ग हे आता 1,46,145 किलोमीटर पर्यंत वाढवले आहेत. तर मोदी सरकारची ही एकंदरीत 11 वर्ष आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून आलेल्या रिपोर्ट कार्डवरूनच मात्र आता आम्ही ही आकडेवारी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ज्याप्रमाणे सरकार महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे विरोधकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. आणि त्यामुळे मोदी सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कामगिरीवरती विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे हेही जाणून घेण्यासाठी आपल्या व्यासपीठावर एक मनमोकळी चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. कारण अखेर प्रश्न हा देशवासियांचा आहे. आणि ही चर्चा घडवून आणण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भाजपच्या खासदार स्मिता वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. या दोन्ही मान्यवरांबरोबरच आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला अगदी एका बाजूला पंतप्रधानांनी 11 वर्ष पूर्ण झाल्याचं सांगितलेलं होतं. दुसरीकडे आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः याविषयी बोलताना आपल्याला दिसून आले. देवेंद्र फडणवीसांनीही ही 11 वर्ष आणि त्याचा सगळा पाठपुरावा काय होता किंवा कशा प्रकारे त्या कार्याचा आढावा आहे तो देखील वाचून दाखवला. आणि त्याच अनुषंगाने आपण थेट यावेळेला चर्चेकडे वळतो आहोत. आणि आपण थेट चर्चेमध्ये काँग्रेसचं तर म्हणणं जाणून घेणार आहोतच. मात्र सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे, आपल्याला काय वाटतं आज ज्या वेळेला मुख्यमंत्री बोलतात, मुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट कार्ड 11 वर्षांचं सांगितलेलं आहे, तुम्ही किती समाधानी आहात? माननीय मुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट कार्ड सांगितलंय. त्यांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा एकूण जो प्रवास आहे त्याचा जो आलेख आहे तो आलेख सांगणं क्रमप्राप्त आहे. मात्र हा आलेख सांगत असताना त्यांनी काय काय केलं हे सांगितलं. आणि काय काय केलं हे सांगताना आम्ही किती कायदे पास केले यावर ते जास्त बोलत राहिलेत. मुळात त्या कायद्यांची अंमलबजावणी करताना ती अंमलबजावणी किती टक्के यशस्वी झाली याच्यावर जरा त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आपण सांगितलं की कलम 370 हटवलं. कलम 370 हटवूनही काय काश्मीरमध्ये आजतागायत तितक्या सुरक्षितपणे वावरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे का याचं उत्तर अजिबात माननीय मुख्यमंत्री देत नाहीत. किंवा जेव्हा आपण असं सांगता की त्यांच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाला, पण तो सर्जिकल स्ट्राईक झाला हे सांगताना पुलवामा असेल, पठाणकोट असेल, उरी असेल, पहलगाम असेल, इथे झालेले हल्ले, त्या हल्ल्यांची जबाबदारी ते घेणार आहेत का? किंवा आता एवढा सगळा ते ऑपरेशन सिंदूर वगैरे चालू आहे, पण पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्या 4 लोकांनी हल्ला केला होता त्या 4 अतिरेक्यांना पकडलं का? त्यांचं काय झालं नेमकं यावरची उत्तरं अजिबात दिली जात नाहीत. तुम्ही महामार्गांबद्दल फार बोलताय, परंतु महामार्गांवरचे लावलेले टोल, या टोलची उत्तरं कोण देणार? किंवा देशामध्ये झालेले जे आतापर्यंतचे रेल्वे अपघात आहेत, या रेल्वे अपघातांची जबाबदारी घेत, म्हणजे आधीच्या सरकारांनी रेल्वेच्या अपघाताची जबाबदारी घेत राजीनामे दिलेले होते. आता रेल्वे अपघाताच्या नंतर काय काय झाले ते काही सांगितलेलं नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण राबवतोय असं सांगितलं, परंतु या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये गोरगरिबांना खरंच किती लाभांश मिळणार आहे आणि ज्या लेवलचं, ज्या क्षमतेचं, ज्या दर्जाचं शिक्षण
अदानी अंबानी आणि तत्सम वर्गाच्या लोकांना मिळणार आहे त्या दर्जाचं शिक्षण इथल्या सामान्य आणि अत्यंत जे उपेक्षित वर्ग आहे त्यांच्या मुलांना मिळणार आहे का, यावर ते काहीच सांगत नाहीयेत. किंवा आपण म्हणालात की अर्थव्यवस्थेत 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर भारत आलेला आहे. माझा साधा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्र्यांना, जर 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर जर आपण आलेलो आहोत, तर मग माननीय अमित शहाजी किंवा पंतप्रधान मोदीजी डंके की चोट पर हे कसं सांगतात की 85% लोकांना आम्ही इथे स्वस्त धान्य दुकानातलं धान्य मोफत देतो. जर आमचा अर्थव्यवस्थेत 4था क्रमांक असेल तर अजूनही आमच्या जनतेला स्वस्त धान्य दुकानावर अवलंबून राहण्याची गरज का पडते, तर याचं उत्तर अजूनही दिलं जात नाही. महत्वाची गोष्ट की असे सगळे प्रश्न ज्या वेळेला मोदीजींना विचारले जातात त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री जे इतरांबद्दल फार बोलत असतात पण ते याच्यावर कधीच उत्तर देत नाहीत की प्रधानमंत्र्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या आणि निधड्या छातीने आपण काय काम केले काय केलं नाही याची उत्तरं आणि पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची तयारी किती दाखवली या 11 वर्षात, तर या सगळ्यांची उत्तरं नाही असं आहेत. मला वाटतं हे सगळं ज्या वेळेला आम्ही 22 वर्षा रिपोर्ट कार्ड ठेवतो तेव्हा त्या रिपोर्ट कार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सपशेल नुसती प्रगतीपथावर नाही तर ती सपशेल नापास या कॅटेगरीमध्ये मोडते. बरोबर आहे. 11 वर्षाच्या कारकिर्दी संदर्भामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी 11 पेक्षा जास्त प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपण स्मिता वाघ यांच्याकडून घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी देशातला जो सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून जो काँग्रेस ओळखला जातोय त्या काँग्रेसला यावरती नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची आहे हे मला हनुमंत पवार यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कारण आज मुख्यमंत्री बोलले, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेले. विरोधी पक्ष या सगळ्या 11 वर्षांकडे कसं पाहतो? लोकशाही चॅनलचे खरं म्हणजे मी मनापासून आभार मानेन की या सरकारच्या कामकाजावर तुम्ही चर्चा करताय. अनेक लोक 11 वर्ष झाली त्याच्यावर चर्चा करायला सुद्धा तयार नाहीत. फक्त एकतर्फी सरकारची जी प्रेस नोट येते ती दाखवण्यात धन्यता मानतात. पण तुम्ही विरोधी पक्षाला बोलवून चर्चा घेताय, तुमचं मनापासून अभिनंदन, आभार मानतो मी काँग्रेस पक्षाच्या वतीने. धन्यवाद. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी यापेक्षा वेगळं मोदी सरकारच्या 11 वर्षाचं काहीही वर्णन मला करायची इच्छा असली तरी करता येणार नाही. फक्त भाषणबाजी, फक्त इव्हेंटबाजी, खोट्या भूल थापा देऊन जनतेला फसवणारं सरकार म्हणून या सरकारची इतिहासात नोंद होणार आहे. त्याची मी 3, 4, 5 कारणं तुम्हाला देतो. मी मराठवाड्यातला आहे, शेतकऱ्याच्या परिसरामधून येतो. शेती हे आमचं मुख्य अर्थव्यवस्थेचं साधन आहे. काय सांगितलं होतं मोदी साहेबांनी? 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं म्हणणारे मोदी साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आज लिहून देत आहेत की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं. तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या शेतकऱ्याला पण विचारला, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या शेतकऱ्याला नका विचारू, भाजपच्या मतदाराला शेतकऱ्याला विचारा, बाबा झालं का तुझं उत्पन्न दुप्पट म्हणून? अहो 65 रुपयाचं पेट्रोल डिझेल जर 1.5 रुपयानं 2 रुपयानं वाढलं तर अख्खं हे सगळं मोदी सरकारच्या सोबत मंत्री असलेली लोक आज रस्त्यावर बसलेली असायची आमच्या काळामध्ये. आज काय महागाईचा दर काय रेट आज महागाईचा? खाद्यतेल आमच्या गोरगरिबांना आज परवडत नाही घ्यायला. महागाईवर मोदी सरकार बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेल्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी बोलतोय. 11 वर्षात 1 रुपया शेतकऱ्याचा केंद्र सरकारनं माफ केलेला नाही. ही सगळी धुळफेक जी होती, MSP देतो म्हणले होते, आज काही बोलायला तयार नाहीयेत. संसदेमध्ये खोटं आश्वासन देतात, शेतकऱ्यांना लाट्या काट्या घालतात. अमेरिकेमधून तुम्ही मका मागवता, सोयाबीनचे उत्पादनं तिकडून मागवता, सोया पेंड तिकडून मागवता, खाद्यतेल तिकडून मागवता आणि माझा सोयाबीनचा शेतकरी असेल, माझा कांद्याचा शेतकरी असेल, आमचा साखरेचा कारखानदार असतील, ह्या सगळ्यांना अडचणीत आणण्याचं काम 11 वर्षामध्ये या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा लेकरू म्हणून या सरकारची 11 वर्षे ही काळी आहेत. पंजाब मधल्या आमच्या शेतकऱ्यांना, उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा यांनी लाट्या काट्या आणि गोळ्या घालण्याचं पाप केलं. नंतर मी युवक आहे, हा देश युवकांचा देश आहे, सर्वाधिक मतदार युवक आहेत.
2 कोटी रोजगार देतो वर्षाला, असं मोदी साहेब हजार सभांमध्ये छाती ठोकून सांगितलेली भाषणं आज पण उपलब्ध आहेत. किती रोजगार दिले? आज 11 वर्ष झालं. वर्षाला 2 कोटी म्हणजे किती कोटी रोजगार यांनी द्यायला पाहिजे होते? हा यांच्यात हिंमत? फडणवीस साहेब सांगू शकतील 2 कोटी रोजगाराच्यातले महाराष्ट्राच्या हिश्श्याला किती रोजगार आले? 11 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती केंद्र सरकारच्या कंपन्या आल्या? किती उद्योगधंदे आले? तुमचे सगळे उद्योग आज दुसऱ्या देशामध्ये जात आहेत. परकीय गुंतवणूक इथं होत नाही. तिकडे अमेरिकेमध्ये बसलेले डोनाल्ड ट्रम्प इथं ऍपल कंपनीचा कारखाना निघायला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कारखाना निघत असेल तर काढू नका म्हणून सांगतो. हा नरेंद्र मोदी साहेबांचे अपयश नाहीयेत का? जीएसटी लावली, आमचे छोटे छोटे व्यापारी असतील आज जीएसटी भरण्यामध्ये नाकी नऊ आलेत त्यांचे. 40-42 वेळा जीएसटी कायद्यामध्ये तुम्ही बदल केले. राहुलजी गांधींनी सांगितलं होतं की व्यापाऱ्यांच्या मानगुटीवरची तलवार म्हणजे हा जीएसटी टॅक्स असणार आहे. गब्बर सिंग टॅक्स म्हणले होते. तो टॅक्स आज आमचे छोटे उद्योग, छोटे व्यापारी उद्ध्वस्त करण्याकडे त्या जीएसटीचं होतंय. महागाई कमी केली नाही, कर्जमाफी केली नाही, एमएसपी दिला नाही, 2 कोटी रोजगार तुम्ही दिले नाहीत. तुम्ही काळाधन वापस आणू म्हणून भाषण देत होते. परदेशातलं काळधन, स्विस बँकेतलं काळधन आणू म्हणून तुम्ही सांगत होते. पळून गेलेल्या उद्योगपतींना, चोरांना, बँकांच्या कर्जबुडव्यांना तुम्ही वापस आणू म्हणून सांगत होते. किती लोकांना तुम्ही वापस आणलं? आता विजय मल्ल्यानं 3 दिवसापूर्वी सांगितलं चॅनलवर की मी निघून जाताना अरुण जेटली साहेबांना सांगून मी निघून गेलो. म्हणजे या सरकारचा चोरांना पळून जाण्यामध्ये वाटा होता. आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई लढायची म्हणून भाषणं दिली. आमची गोरगरीब जनता त्यांच्या भाषणाला भुलली. आणि आज काय करतायत? जेवढे चोर आहेत, पश्चिम बंगालमधले घ्या, कर्नाटकामधले घ्या, महाराष्ट्रामधले घ्या, नक्की आसाम मधले घ्या, सगळे भ्रष्ट नेते एक चढत भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं ईडीचा, सीबीआयचा धाक बरोबर स्वतःच्या पक्षामध्ये. एका बाजूला काँग्रेसचं अनालिसिस करून झालं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचं देखील या ठिकाणी अनालिसिस करून झालं. अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहे. सरकारच्या वतीनं उत्तर देण्यासाठी आज थेट केंद्रामध्ये काम करत असलेल्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ या चर्चेमध्ये विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर देण्यासाठी उपस्थित आहेत. स्मिता वाघजी, एका बाजूला सरकारनं केलेले दावे, दुसरीकडे विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न. देशाची जनता सगळं पाहत असते, मतदार उघड्या डोळ्यांनी सगळं पाहत असतं. कोण खरं कोण खोटं हे जनता ठरवेलच. मात्र आज विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर आहेत. स्मिताताई, नमस्कार. लोकशाहीचा प्रथमतः या ठिकाणी धन्यवाद मानते की तुम्ही आज या सगळ्या व्यासपीठावर आम्हाला या ठिकाणी बोलवलं. खरं म्हणजे मोदी सरकारने 11 वर्षात सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलंय. आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत योजना कशा पोहोचतील आणि सर्वसामान्य जनतेला या उत्थानात कसं आणता येईल. पंडित दीनदयाळजींनी जो अंत्योदयाचा विचार दिला होता त्याचं तंतोतंत पालन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी केलेलं आहे. विरोधकांचं काम असतं त्यांनी विरोध करणं आणि त्या माध्यमातून त्यांनी केलाच पाहिजे, कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. त्या माध्यमातून जोपर्यंत हे विरोधक विरोध करणार नाही तोपर्यंत आमचे एक अंगोरे छाटले जाणार नाही आणि चांगल्या पद्धतीने काम लोकांपुढे आम्हाला नेला तो एक चांगला मार्ग आहे मला वाटतं त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी होत असतो. नरेंद्रभाई मोदींनी 11 वर्षात काय कामं केली ही तुम्ही आत्ताच या ठिकाणी सांगितलं की गरीबाला घर असेल, त्याला अन्न पोचवणं असेल, त्याच्यापर्यंत घरकुलाची व्यवस्था कर असेल, त्याला शौचालय मिळायला पाहिजे, त्याला रस्ते चांगले मिळायला पाहिजे, सिंचनाच्या सगळ्या योजना त्याला मिळायला पाहिजे, घरापर्यंत त्याचं नळाचं पाणी त्याला मिळालं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींमधनं देशाला पुढे नेण्याचं काम नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून झालेलं आहे. आपण बघितलं असेल की रस्त्यांच्या माध्यमातून केंद्रामध्ये एक मोठं जाळं निर्माण झाले. शेतकऱ्याचा आपला माल ज्या ठिकाणी जास्ती आपल्याला किंमत मिळेल त्या ठिकाणी माल नेण्याची त्याची एक सुविधा त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. नवीन आपल्या देशामध्ये तयार होणारा माल निर्यात आज बघितलं $825 करोड मध्ये आज आपल्या वस्तू आणि सेवाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून जो देश एकेकाळी सगळा आयात करत होता तो आज निर्यातीच्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम या माध्यमातून केलंय. नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसामान्यांपासून सगळ्यांना लागू होणार आहे. सगळ्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठीच ते नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी आणलंय. अंधारेताईंनी या ठिकाणी जो उद्यम आणलाय तो त्या माध्यमातून आहे. राहिलं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा विषय की ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाही आणि नेत नाही, पण त्यांनी केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलेलं आहे. नुसतेच बोलून वाफा पसरवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर त्यांनी भर दिलेला आहे आणि जे ते बोलतात ते करतात आणि जे करतात तेच ते सांगतात. ही देशापुढे त्यांनी एक मिसाल त्या ठिकाणी उभी केली आहे. ज्या पद्धतीने पहिलगाममध्ये हल्ला झाला तर ते बसून नाही राहिले, पाकिस्तानमध्ये घुसून त्याचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. याच्या पूर्वी हल्ले झालेले आपण बघितलेत. आपले कितीतरी लोक
इतर देशांमध्ये अडकलेले होते त्यांना आणण्याचं काम त्या काळात मात्र काँग्रेसच्या काळात झालं नाहीये. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी 45 लोक आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या माध्यमातून केलं. हे वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलंय. त्यामुळे बोलाचाच भान बोलाची कडी असं नाहीये, तर प्रत्यक्ष कृती ते करतायत. प्रेस कॉन्फरन्स घेऊनच तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळतील का? तर नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष कृती करून जनतेपुढे एक मिसाल त्या माध्यमातून मला उभी केलेली आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास आणि सगळ्यांना सोबत घेऊन तळागाळातल्या माणसापासून तर श्रीमंतापर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन पुढे नेण्याचं काम 11 वर्षामध्ये जे केलंय त्यांनी. याच्या पुढच्या सरकारमध्ये आपण बघितलं असेल की जर आपलेच देशाचे पूर्वीचे भूतपूर्व पंतप्रधान सांगत होते की 1 रुपया जर आम्ही केंद्रातनं पाठवला तर 15 पैसे त्याच्या खात्यावर पोहोचत होते, पण आज जर केंद्रातनं 1 रुपया जर आम्ही पाठवला तो पूर्णपणे शेतकऱ्याचा असेल किंवा आमच्या महिलांच्या भगिनींचा असेल, प्रत्येकाच्या खात्यावर तेवढे पैसे जातात. मध्ये जे दलाल होते ते दलाली सगळी आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाईंनी या ठिकाणी मोडीत काढलेली आहे. म्हणजे असे किती उदाहरण द्यायचे 11 वर्षातल्या प्रगतीचे. पण मग स्मिताताई, ज्यावेळेला विरोधक एक थेट प्रश्न आपल्याला करता की शेतकरी आत्महत्या रोखणं असेल, शेतकऱ्यांचं होणारं नुकसान असेल, किंवा दुसरीकडे ज्या प्रकारच्या योजना राबवल्याचं म्हटलं जातं त्याची अंमलबजावणी किती प्रमाणामध्ये होते, वाढलेल्या महागाईवरती कधी उत्तर मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहेच. त्याचबरोबर बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विश्वास उटगीजी, राष्ट्रीय स्तर असेल, आंतरराष्ट्रीय स्तर असेल, त्या ठिकाणी ही गेल्या 11 वर्षाची आकडेवारी, विरोधकांचे प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांची उत्तरं आपण यावेळेला महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व जनतेसमोर न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून मांडतो आहोत. मात्र आकडे कधी खोटं बोलत नाही असं म्हटलं जातं, त्यात कितपत तथ्य आहे? आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर आपण कुठे आहोत, भारत कुठे आहे? नेमका प्रश्न उपस्थित केलाय. आकडे खोटे बोलत नाहीत. खोटेच आकडे दिले असतील तर काय करायचं? 11 वर्षामध्ये गोल्स आणि गोल पोस्ट बदलणारे हे सरकार आहे. 11 वर्षामध्ये मोदी सरकारने केवळ विदेश नीती बिघडवली नाही, तर या देशाची लोकशाही, संविधानातल्या लोकांचे अधिकार, मानवाधिकार आणि अर्थव्यवस्था फार बिघडवून टाकलेली आहे. त्यांनी इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स जे आहे, म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, याचे आकडे आत्ता कुठे येऊ लागलेत. त्यांच्या आकड्याप्रमाणे 6.2% हे जीडीपीची वाढ आहे. आपण कुठे होतो 2013 किंवा 14 मध्ये? आपण डबल जीडीपीची ग्रोथ ही मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत पाहिलेली आहे. तेव्हा एक करोनाचा अपवाद सोडलास या देशाच्या अर्थव्यवस्थेत जेव्हा -25 एवढं आपण जीडीपी नोंदवला. मी समजू शकतो करोनामध्ये लॉकडाऊन होतं, पण करोनाच्या आधी आणि करोनाच्या नंतर या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी शासनाने सार्वजनिक क्षेत्राची बर्बादी केलेली आहे. याचे आकडे उपलब्ध आहेत. मला काय म्हणायचंय की बँकिंग क्षेत्रामध्ये माझा 40 वर्षाचा आणि एका राष्ट्रीयकृत बँकेचा मी एक संचालक म्हणून काम केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, या 11 वर्षाच्या कालखंडीमध्ये भारतीय राष्ट्रीयकृत बँका या कमकुवत करणं, म्हणजे त्यांची बॅलन्स शीट आज नफा दाखवतात की नाही? हो, निश्चितपणे नफा दाखवतात. पण हा नफा बॅलन्स शीटचं मॅन्युअरिंग करणं, आता कोणीही आतला माणूस बोलणार नाही, पण आपले बॅलन्स शीट्स हे मॅन्युअर्ड आहेत, हे मॅनिप्युलेटेड आहेत, हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि आज नवीन जनरेशनच्या प्रायव्हेट सेक्टर बँका, आयसीसी असेल किंवा एचडीएफसी असेल किंवा येस बँक असेल, याही कमकुवत अवस्थेत आहेत. तुम्हाला मी सांगतो, येस बँकेसारखी एक प्रायव्हेट सेक्टर बँक जपानची सुमिटोमो बँक घेऊ पाहते आणि त्याच्यामध्ये केंद्रस्थानी असलेल्या एका महत्वाच्या राजकीय नेत्याचा मुलगा या ठिकाणी सुमिटोमो बँक येस बँकेच्या व्यवहारात आहे. जशी डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर मधून एक खासगी बँक त्यांनी हातात घेतली, तशी येस बँक ही खासगी क्षेत्रातली 6व्या नंबरची बँक ते ताब्यात घेत आहेत. याच्यामध्ये एक खासगी व्यवहार आहे. क्रिकेट खेळणं सोपं आहे हो, पण इथे बँकिंग क्षेत्रामध्ये, फॉरेन सेक्टरमध्ये जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टर घ्यायला परवानगी देणार, तर उद्या आयडीबी बँक येत्या डिसेंबरमध्ये याच पद्धतीने नॅशनल बँक ऑफ दुबई म्हणजे एक फॉरेन एंटिटी ही विकली जाणार आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर विकलं जाईल, खासगी बँकेत आयडीबीआय विकली जाईल. मग राहिलेल्या 12 बँका, तुम्हाला मी सांगतो, डिमोनेटायझेशन हा मोठा स्कॅम आहे, जीएसटी हा मोठा स्कॅम आहे. पण तिसरी गोष्ट बँकांमध्ये ज्याला म्हणतो आपण एसेट मोनेटायझेशन पाईपलाईन, या पद्धतीने डीपमच्या माध्यमातून
सर्व पब्लिक असेट्स, बर. सार्वजनिक संपत्ती ही विकली जाते. माझं म्हणणं असं, दीपमला या देशाच्या प्रेसिडेंट ऑफ इंडियाचे अधिकार दिलेले आहेत का? ते दिलेले नाहीत, ही माझी माहिती आहे. आणि म्हणून पब्लिक असेट विकणं हा धंदा जो या देशाचं केंद्र सरकार करते, हे देशद्रोही कृत्य आहे. आणि म्हणून 16 लाख कोटी राईट बरं. ऑफ केले. विश्वास नवीन 10 उडगीजी. लाख कोटी एनपीए निर्माण झालेले आहेत. त्याचं काय करायचं? बँकिंग व्यवस्था ही दिसायला गोंडस पण आतून अत्यंत कमकुवत झालेली आहे. आणि म्हणून CRR 1% कमी झाला आणि तुमचे आत्ता 0.5% रेपो रेट कमी झाला. और ठेवीदारांचे आयुष्याची संपत्ती 15% डिपॉझिट बँकांमध्ये आहे. त्यांचं जगणं मासिक व्याजावर असतं. त्यांचं व्याज आता कमी होत जाणार आहे. तुम्ही मला सांगा, जुन्या माणसांनी, सिनियर बरोबर आहे. सिटीजन्सनी जगावं तर कसं जगावं? बरोबर आहे विश्वास उडगीजी, तुम्ही खूप मेजर गोष्टींवरती आता त्या ठिकाणी हात ठेवलेला आहे, बोट ठेवलेलं आहे. खरं तर स्मिता वाघ भाजपच्या खासदार त्या संदर्भात उत्तर देतीलच, मात्र यावेळेला शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगरही चर्चेमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. सक्षणा सलगरजी, राष्ट्रवादी या गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळाकडे कसं पाहतं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेबांचा ओरिजिनल पार्टीच्या वतीनं मी बोलते. बर. कारण अलीकडे खूप जण राष्ट्रवादी पार्टी एक ओरिजिनल आहे आणि एक डुप्लिकेट आहे. तर ओरिजिनल पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने बोलत असताना मला सांगायचंय की मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या कामकाजाचा आढावा सर्व माध्यमावरती, नॅशनल प्लॅटफॉर्म्सवरती, स्टेट प्लॅटफॉर्म्सवरती सकाळपासून आम्ही ऐकतोय. पण हा फक्त कांगावा आहे आणि हा कांगावा फक्त जोरजोरात चालू आहे. त्यासाठी प्रेस कॉन्फरन्सेस होत आहेत, आम्ही किती छान केलं, सिंदूर ऑपरेशन सांगतायत. पण हे सगळे फेक नरेटिव्ह देशभरात चाललेले आहेत. जनतेची हाल चालू आहे. ते लाडक्या बहिणीचा जसा हाल महाराष्ट्रात चालू आहे, तसा देशभरामध्ये लोकशाहीची फसवणूक 11 वर्षात झाली असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण देश ज्या हलाखीतून जातोय, देशाची परिस्थिती, राज्यांची परिस्थिती, एज्युकेशन सेक्टरमध्ये असू देत किंवा देशाच्या जर आर्थिक स्थितीचा आपण आढावा घेतला, ती स्थिती असेल, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल, अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे मी या मार्किंगमध्ये मोदी गव्हर्नमेंटला त्यांचा जो कांगावा सुरू आहे, जसं की त्यांनी कोरोना काळामध्ये थाली बजाव, कुठे काय चमचे वाजवा, वाट्या वाजवाय, फालतू प्रकार, ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा हसलं असेल, अशा प्रकाराला आम्ही काही मान्यता देत नाही. माझं असं मत आहे की मोदी गव्हर्नमेंटनी आणि त्यांच्या कार्यकर्त्या नेत्यांनी थोडं रूट लेवलला येऊन ह्याची माहिती घेतली पाहिजे की आज देश कुठल्या पद्धतीने काम करतोय आणि लोक काय सहन करतायत. बरं, लोक काय सहन करताय स्मिता वाघजी, हा थेट प्रश्न भाजपला आहे, मोदी सरकारला आहे आणि हा केवळ कांगावा असल्याचा आरोप केला जातोय. याचं देखील मी उत्तर आपल्याकडून घेईलच. मात्र तत्पूर्वी सुषमा अंधारेताई, मी आपल्याकडे येईल. सुषमाताई, एका बाजूला आकडेवारी बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगींनी स्पष्टपणे सांगितलं, मात्र दुसरीकडे देशाची वाढत चाललेली आर्थिक व्यवस्था, प्रत्येकाला मिळणारा रोजगार, शेतकरी, अशा देखील अनेक योजना आणि आकडेवारी समोर येताना दिसते. त्याचं अनालिसिस तुम्ही कसं करता? विशाल दादा, मी माझी मांडणी करण्याच्या आधी आपल्याला विनंती करेन की लोकशाही चॅनलच्या स्क्रीनवर यावेळी आपण मोदी सरकारची 11 वर्षातली कामगिरी एक एक मुद्दा टाकत आहात, मात्र त्या मुद्द्याचे जे आक्षेप आहेत ते आक्षेप अजूनही आपल्या स्क्रीनवर दिसत नाहीत. विनंती होते आपल्याला की त्याच्या सोबतच त्याच्यावरचे आक्षेप सुद्धा आपण स्क्रीनवर दाखवायला हवेत, कारण चर्चा बाजूला ठेवून त्या स्क्रीनवर लोक बघणारे सुद्धा खूप असतात. मुद्दा माझा विश्वास सरांनी फार सोपा केलाय. विश्वास सरांनी अत्यंत अधिकारवाणीने आर्थिक क्षेत्रातला जो एक बट्ट्याबोळ झालेला आहे किंवा आतनं पोखरून निघालेली अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेच्या अगदी CRR पासून ते अनेक गोष्टी, येस बँक असेल किंवा अनेक विविध बँका आहेत, त्या बँकांमध्ये चाललेली आता जी मृतावस्थेमध्ये पोहोचत असणारं जे काही अर्थकारण आहे, यावर त्यांनी फार चांगला प्रकाश टाकलेला आहे. परंतु त्याच्या सोबतच, म्हणजे हे तर झालंच, परंतु मगाशी स्मिताताई म्हणत होत्या की बाबा निंदकाचे घर असावे शेजारी, चांगली गोष्ट आहे, आपण रिसेप्टिव्ह नेचरने ऐकताय, पण त्याच्यात सुधारणा कधी करणार आहात तेही सांगा. आपण नुसतं म्हणताय सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास,
होर्डिंगवर दिसायला सबका साथ सबका विकास आहे. जसं आता लोकशाहीच्या स्क्रीनवर दिसतंय की 11 वर्षात काय केलं त्याचं फार होर्डिंगवर दिसतंय. हे होर्डिंगवर सबका साथ सबका विकास आहे, मात्र प्रत्यक्षात बघितलं तर अदानी का साथ और अदानी का विकास एवढंच दिसत आहे. एकेकाळी ज्या देशामध्ये सबभूमी गोपाल की असं विनोबा भावेंनी म्हटलं होतं, त्या देशात आता सबभूमी अदानी की असं धोरण जर मोदीजींकडनं राबवलं जात असेल आणि त्यावर काहीही कोणी चर्चा करत नसेल किंवा त्याची उत्तरच देत नसतील. त्यांनी आता सांगितलं की आम्ही पाकिस्तानला त्यांच्या क्षेत्रामध्ये घुसून उत्तर दिलं. घुसून उत्तर दिलं म्हणजे काय केलं तुम्ही? घुसून उत्तर दिलं म्हणजे काय केलं? ते परदेशात प्रतिनिधी नंतर पाठवा, आधी देशातल्या लोकांना सांगा की पहलगाम मधले 4 आतंकवादी पकडले की नाही. पुलवामा मध्ये एवढा मोठा RDX अचानक आला कुठून? याची उत्तर अजूनही आम्हाला मिळत नाही. ते असं म्हणतात की काय गरज आहे प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. अरे प्रेस कॉन्फरन्स घ्यायची गरज नाही. मग एवढा सगळा देश तणाव काळामध्ये असताना बिहारच्या प्रचार सभेत जाऊन प्रचाराच्या सभा झोडण्याची तरी काय गरज होती? यावर त्या बोलतील का? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संबंधाने बोलताना त्या म्हणतो त्या की नाही आम्ही शिक्षणाचा दर्जा सुधारलाय. कसा दर्जा सुधारलेला आहे बरं? इथल्या साखर शाळा, इथल्या वस्ती शाळा म्हणजे ऊसतोड कामगारांच्या पोरांची शाळा बंद होऊ नये म्हणून इथे साखर शाळा उभ्या राहिल्या होत्या, त्या आता बंद आहेत. वस्ती शाळा इथे बंद आहेत. इथे ज्या वेगवेगळ्या प्रकारे अगदी म्हणजे छोट्यातल्या छोट्या वस्तीतल्या लेकराला सुद्धा शिक्षणापासून विन्मुख होता कामा नये म्हणून चालू केलेल्या ज्या योजना होत्या त्या सगळ्या बंद आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली, हे फक्त महाराष्ट्रातलं सांगते, इतरही देशांमध्ये आहे की आता सारथी, बार्टी, महाज्योतीचा निधी हा कम्प्लिटली बंद केलेला आहे. त्या फेलोशिपच नाहीयेत. मुख्य प्रवाहात येणाऱ्या जे लोक आहेत ते लोक थांबवले. तर आरोग्य व्यवस्थेची काय व्यवस्था आहे बरं आपल्याकडे? आरोग्य व्यवस्थेमध्ये रोज नवी गोष्ट पुढे येते. एक आयुष्यमान योजना असेल, माहेर योजना असेल, मला वाटतंय स्मिताताईंना या सगळ्या योजना कदाचित त्यांना कल्पनाही नसेल की आरोग्य व्यवस्थेमध्ये आता आपण कोणत्या ठिकाणी आहोत, आपली अवस्था काय आहे आणि त्यासाठी म्हणून मोदी सरकारने काय पावलं उचललेली आहेत. केमोथेरपीवर फार मोठं अर्थसंकल्पामध्ये भाषण त्यांनी केलं होतं, पण त्याचं पुढे काय झालं? बरं सुषमाताई, तुम्ही जर रियालिटी चेक करायचं म्हणताच आहात आणि प्रश्न उपस्थित केलेले आहेत, विश्वास उटगींनी आकडेवारी थेटपणे दिलेली आहे आणि दुसरीकडे सक्षणा सलगर यांनी तर थेट कांगावा असं म्हटलेलं आहे. स्मिता वाघ उत्तर देतील, मग त्यानंतर आपण काँग्रेसकडे पुन्हा एकदा जाऊयात. स्मिताजी, मला असं वाटतं की ज्या वेळेला पवार साहेब कोरोनाच्या काळात त्यांनी सुद्धा थाली वाजवण्याचं आणि दिवे बंद करण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यामागे काही वेगळं कारण नव्हतं. तर देश एकसंघ आहे आणि संकटात आम्ही सगळे एकत्र आहोत हे दाखवण्यासाठी आणि त्यांचा मॉरल स्ट्रॉंग करण्यासाठी तो केलेला प्रयोग होता. याच्यावर कुठे अंधश्रद्धा ते जोडण्याची काही एक गरज नाहीये. त्याच्यामध्ये एक भावनिक विषय असा होता की सगळ्यांनी एकसंघ मिळून आपल्या संकटावरचा मुकाबला करण्यासाठी, ते एकसंघ करण्यासाठी ते केलेलं होतं. त्याच्यात शरद पवार साहेब पण होते, त्यांचे फोटो काढा होत्या. राहिला विषय आरक्षणाचा, त्या आरक्षणासाठी मी पण भांडले, रस्त्यावर मी पण उतरले. 33% आरक्षण महिलांना मिळावं केंद्रात आणि राज्यात. 50% तर आपण स्वानी सर्वोच्च संस्थांमध्ये घेतलंय, पण त्याच्यासाठी इतके वर्ष लढा आपण दिला, ते पण आता आम्ही केलंय. 29 मध्ये आज 33% आरक्षणामध्ये आमदार पण येतील आणि ते पण येतील. तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा 30% आरक्षणाची गोष्ट करता त्यावेळेला कदाचित तुम्हाला विसर पडलेला आहे का की या देशात मी शांततेने ऐकून घेतलंय. तुम्ही मी शांततेने ऐकून घेतलंय, तर माझे उत्तर तर तुम्हाला ऐकलं पाहिजे. माझे उत्तर तर ऐकलं पाहिजे म्हणून सांगते. बरं ठीक आहे, तुमचं उत्तर देते मी की 33% आरक्षण दिलं तर ते माझ्या आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. स्मिता वाघ आपण बोला. 33% आरक्षण जे दिलं ते माझ्या सरकारने दिलं. आजपर्यंत महिला आम्ही इतके वर्ष आले नुसते भांडत होतो की आम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण मिळावं. त्या आरक्षणासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरून आंदोलनं केली त्या काळामध्ये. बरं, महागाई आणि शेतकऱ्यांचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. राहिलं वस्तीच आहे, मी झडपी अध्यक्ष पण होते. आता बोलू आता बोलू मी ताई. आपण जेव्हा 33% आरक्षण किंवा 30% आरक्षणाचं विधेयक आम्ही दिलं नाही, तुम्ही विधेयक पारित केलं. तुम्ही अशी अनेक आम्ही विधेयक पास केलंय, जनगणना झाले की 29 मध्ये इम्प्लिमेंट होईल ते. अरे ताई थांबा ना ताई, तुम्ही अशी अनेक विधेयकं पारित केली आहेत, पण त्याच्या व्हॉट अबाउट देअर इम्प्लिमेंटेशन? तुम्ही 370 हटवलं, पण त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं काय?
अहो 3 ताई, तलाकचं ज्या हे आम्हीच देशामध्ये पारित केलं. ताई, आज ताई, महिलांच्या, ताई, ताई, एक मुस्लिम सेकंड. महिलांच्या चेहऱ्यावर जाऊन आनंद जाऊन बघून या. म्हणजे समजेल तुम्हाला की विधेयक पारित केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट ताई, होतंय, ताई, म्हणूनच एक महिला सेकंड. खुश आहेत. ताई 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 एक सेकंड, ताई एक सेकंड, ताई एक सेकंड. ज्या देशात जातनिहाय जनगणनाच अजून झालेली नाही, आधी जातनिहाय जनगणना तुम्हाला पूर्ण करावी लागेल. मग महिलांमध्ये ओबीसी महिला किती, शेड्यूल कास्टच्या किती, शेड्यूल ट्राईबच्या किती, त्या म्हणजे महिलांच्या वर्गवारी चालेल, अंतर्गत त्याचंही काम आता सुरू होतंय. या त्याचंही काम आता सगळ्यांमध्ये सुरू तुम्हाला होतंय. लागेल. आणि ताई, या सगळ्या गोष्टींना फार वेळ आहे. ते तुम्ही आत्ता नका त्याचं लगेचच गिनती करू. तुम्ही जरा त्याच्या जातनिहाय जनगणनेचा अभ्यास करा आणि मग बोला त्याच्यावर. बरं, नक्कीच महिलांचे आता लगेचच प्रश्न आणि त्यांना याच्यामध्ये देण्यात या आलेली सरकारने आश्वासनं जनगणनेची आणि घाई पारित करू नका. करण्यात आलेले निर्णय यावरती तर आपण जाणार आहोतच. मात्र पुढच्या सेगमेंटची सुरुवात ही काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यापासून होईल. त्यानंतर पुन्हा एकदा स्मिता वाघ यांच्याकडे देखील जाणार आहोत. इतर मान्यवरांबरोबर देखील चर्चा सुरू राहील आणि थेट काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार मी आपल्याकडे येईल. हनुमंतजी, पहिल्या सेगमेंटमध्ये जसं तुम्ही म्हणाला होतात की मी शेतकरी आणि त्या ठिकाणी असलेला जो हा सगळा समाजाचा घटक आहे त्यांचे काही प्रश्न उपस्थित करतो, मात्र जे सर्वसामान्य मतदार आहेत, देशवासी आहेत, त्यांना काय काय मिळालं असं आपल्याला वाटतं? खरं म्हणजे या 11 वर्षाच्या काळामध्ये मोदीजी प्रत्येक त्यांचं धोरण हे कसं अपयशी आहे हे मी तर आकडेवारी सगळं विश्वास उडगी सर आहेत, बँकिंग तज्ञ आहेत, तुम्ही पत्रकार मंडळी ते शहानिशा करू शकता. माझा साधा प्रश्न आहे, नोटबंदीनं या देशातला काळा पैसा संपणार होता. नोटबंदीनं या देशातल्या नक्षलवाद्याचं, दहशतवाद्याचं कंबरडं मोडणार होतं. नोटबंदीनं या देशामध्ये अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार होती. बोलतायत मोदी साहेब आज नोटबंदीवर, त्यांचे प्रवक्ते नोटबंदीवर बोलतायत आज. 370 कलम हटवलं की काश्मीर मधला दहशतवाद संपुष्टात येणार आहे. का घडलं मग पहलगाम? का नक्षलवादी हल्ले होत आहेत? मणिपूरमध्ये त्यांना 1.5 वर्ष झालं शांतता, आपल्या देशातल्या एका राज्यात शांतता प्रस्थापित करता येऊ नये, 1.5 वर्ष राज्य जळतंय. 1000 पेक्षा जास्त स्त्री, पुरुष आणि लहान मुलांचे जीव गेले. मोदीजींना काय असं काम असेल महत्वाचं बरं की आपल्या एका देशातलं राज्य जळत असताना तिथं आम्ही जाऊ नये? 13% बेरोजगारी दर वाढलेला असताना मोदी साहेब सतत सतत भाषणं देत आहेत. किती परकीय गुंतवणूक आली? 75-80 देशामध्ये मोदी साहेब जाऊन आले. किती परकीय गुंतवणूक आली? या देशामधला निर्यात होणारा माल सातत्यानं घटतोय आणि आयातीची टक्केवारी, मग ते औषधं असतील, उपकरणं असतील, यांत्रिक शेतीचा माल असेल, खतं असतील, ह्या सगळ्या गोष्टीची आयातच वाढते, निर्यात कमी होते सतत. आणि काय कुठल्या कुठल्या गोष्टीवर यांचं अपयश सांगावं चर्चा कमी पडेल. मी अतिशय संवेदनशीलतेनं, अतिशय दुःखानं सांगतोय की नॅशनल क्राईम रिपोर्ट यांच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी, स्मिताताईंनी आदरणीय आमच्या तो एकदा बघितला पाहिजे. दर दिवसाला 85 ते 87 खून या देशामध्ये होत आहेत. त्यामधले निम्म्यापेक्षा जास्त खून हे अल्पसंख्याक समुदायातले, दलितातले, आदिवासी मधले आणि महिलांचे होत आहेत. का कायदा सुव्यवस्था राखू शकत नाही तुम्ही? अमित शहा साहेबांना नेते फोडायसाठी वेळ आहे, अशोक चव्हाण साहेबांच्या घरी जायला वेळ आहे, ज्यांच्यावर आरोप केलं त्यांच्या घरी जायला रायगडला तुम्हाला वेळ आहे, तुम्हाला भुजबळ साहेबांना मंत्री करायला वेळ आहे, पण या देशातला क्राईम रिपोर्ट तुम्ही कमी नाही करणार. मणिपूरची दंगल तुम्ही कमी नाही करणार. पहलगाम मधले अतिरेकी तुम्ही नाही पकडणार. सगळे भ्रष्टाचारी तुम्ही तुमच्या पक्षात घेतले आणि बेरोजगारीचा दर माझा 13%च आहे. का बरं? मेक इन इंडिया सांगितलं होतं. आज एकही भारतीय जनता पक्षाचा खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, शाखाध्यक्ष मेक इन इंडियावर का बोलत नाही? भ्रष्टाचार मुक्तीवर का बोलत नाही? कुठे आहेत ते अण्णा हजारे? कुठे आहेत ते रामदेव बाबा? आज आमच्या हर्षवर्धन सपकाळांनी विचारलं कुठे आहेत भ्रष्टाचार मुक्तीची लढाई करणारी लोक? तर या सगळ्या मंडळींनी भारतामधल्या जनतेला फसवले आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विश्वगुरु झालो वगैरे यांनी डंका वाजवला होता. G20चे यांनी ढोल बडवले होते. आज काय झालं? अमेरिका आमच्या सोबत नाही. रोज तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आमची इज्जत काढतोय. 12 वेळा त्यांनी सांगितलं मी मध्यस्थी केली म्हणून. मोदी साहेब बोलायला तयार नाहीये. काय चालू आहे? चीन तुमच्या सोबत नाही, रशिया आमच्या सोबत नाही, अमेरिका आमच्या सोबत नाही, युरोपीय देशांनी आमची बाजू घेतली नाही आणि परत तुम्हाला ज्या देशामधून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता त्याच काँग्रेसचे खासदार घेऊन तुम्हाला परदेशामध्ये जाऊन डंका वाजवायची वेळ आली. मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि भारतीय जनता पक्षाने या देशातल्या शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, महिला आणि विद्यार्थ्यांना फसवलेला आहे. बरं, फसवणुकीचा आपण आरोप करताय हनुमंत पवारजी. स्मिता वाघ, मला यांना हा प्रश्न करायचा आहे. खरं तर इतक्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याकडून अपेक्षित आहे, कारण सरकार तुमचं आणि 11 वर्षात आम्ही काय केलं हे तुम्ही दाखवलं. मात्र काही निर्णय चुकले असं निक्षून आणि ठामपणे विरोधक सांगत असताना काही गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं का? काही निर्णय चुकीचे आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं स्मिता वाघ देतील. थेट स्मिता वाघ यांच्याकडे जाऊयात. स्मिताताई, ब्रेकवर जाण्याआधी निर्णयांवरती अनेक प्रश्न आणि अनेक आक्षेप घेण्यात आलेले होते.
हे आक्षेप मान्य आहेत का? काही ठिकाणी चुकी झाल्या, काही ठिकाणी दुर्लक्ष झालं, हे सरकार मान्य करेल का? स्मिताताई. चुका झाल्या असं कसं म्हणता येईल? देशाच्या विकासाचं विजन घेऊन जो काम करतोय तो विजन घेऊनच पुढे काम करणार. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आज जर आपण बघितलं तर छोट्या छोट्या उद्योगांना त्या ठिकाणी चालना त्या माध्यमातून दिली. जवळपास 16% स्टार्टअप त्या ठिकाणी त्या माध्यमातून सुरू होऊ शकले. 16.5 लाख लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलाय. म्हणजे रोजगारी कमी करण्यासाठीच पावलं त्या ठिकाणी उचललेली आहे. राहिलं 26/11चं. 26/11 आपण सगळ्यांनी बघितलं होतं. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. सरकारने काय त्यावेळी रिएक्शन दिली होती? ज्यावेळेला एखादी ऍक्शन होते त्याच्यावर रिएक्शन देणं हे काम आपलं होतं. 26/11ला काय रिएक्शन दिली होती यांनी? पहलगाममध्ये ज्या वेळेला त्यांनी हल्ला केला, पहलगाममध्ये जेव्हा त्यांनी हल्ला केला तर ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी झालं. मग 26/11ला आपण कुठे गेलो होतो? 26/11ला आम्ही सगळे होतो. मी होते 26/11ला मुंबईमध्ये. काय स्थिती होती त्यावेळी? 26/11ला गोळ्या घातल्या, 26/11च्या अतिरेक्यांना गोळ्या घातल्या आणि एक उरला होता त्याला फासावर लटकवलं. तुम्ही कुठे आहेत पहलगामच्या अतिरेकी? कुठे दाखवणार तुम्ही? आम्ही पण पहलगाममध्ये जाऊन सिंदूर ऑपरेशन काय त्याच्यासाठीच केलं ना. त्याच्यापर्यंत तो महिलांनीच केलं. सांगा ना, कुठे गेले? 4 अतिरेकी कुठे आहेत पहलगाममध्ये? 4 अतिरेक्यांचं काय केलं तुम्ही? आम्ही 26/11 मध्ये अतिरेक्यांना गोळ्या घातल्या. हनुमंतजी, सुषमाताई आपण उत्तर घेऊयात. स्मिताताई, 4 अतिरेक्यांचं काय आणि कशा प्रकारचं पाऊल उचललं गेलं? अगदी थोडक्यात, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. मला सर्व मान्यवरांकडे जायचं. अतिरेक्यांच्या तिथं जाऊन त्यांचे सगळे त्या ठिकाणी त्यांनी हल्ला करून त्यांना त्या ठिकाणी 90 लोकांना त्या ठिकाणी अतिरेक्यांचा खात्मा केला. हे त्याचंच उदाहरण आहे सिंदूर ऑपरेशनचं. त्याच्यात बॉर्डरवर आपले पण 14 गेले तर त्याचं काय? हो, मग 26/11 मध्ये जेव्हा गेले तेव्हा तुम्ही काय केलं होतं? प्रश्न अनुत्तरित 26/11 मध्ये जेव्हा झालं तेव्हा तुम्ही काय केलं होतं? तिथे जाऊन किती लोकांचा खात्मा केला होता? काय ऐका, तुम्ही ते असमर्थ आहेत असं म्हणत सत्तेत आलात ना, मग तुम्ही काय समर्थता दाखवली ते सांगा ना. ते असमर्थ आहेत असं समर्थन दाखवले म्हणजे आम्ही तिथे जाऊन करण्याची आमची ताकद नाही आहे. त्यावेळेला का नाही करता आलं तुम्हाला? सरकार तुमचं होतं त्यावेळेला. अहो, राहुल गांधी जाऊन भारताची बेइज्जती करतात परकीय देशामध्ये जाऊन, तेव्हा तुम्ही काय करता? खाते फोडू नका. अहो स्मिताताई, एक मिनिट स्मिताताई, भाजपाच्या भक्तांसारखं बोलू नका. भारताविषयी वक्तव्य केली जातात. अहो, जयंतीच्या ठिकाणी तुम्ही पुण्यतिथी साजरी करतात तेव्हा तुम्ही काय करतात? नक्कीच वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे आणि आज थोडं आपल्याला थांबावं लागणार आहेच. मात्र स्मिताताई, आपल्यापासून मी सुरुवात करेल आणि हाच प्रश्न माझ्या सर्व प्रवक्त्यांसाठी आहे. 10 पैकी किती गुण या 11 वर्षाच्या कार्यकाळाला आपण देणार आहात? स्मिताताई, आपल्यापासून सुरुवात. 10 पैकी किती गुण? 10 पैकी 10 गुण आम्ही आमच्या सरकारला देतो. कारण आमच्या सरकार जनसामान्याचं सरकार आहे. संस्कृती टिकून जनतेला पुढे नेण्यासाठी, जनतेला सगळ्या सुखसुविधा देण्यासाठी आम्ही 10% 10 मार्क त्या ठिकाणी देतो. हनुमंत पवार. शेतकऱ्यांना गोळ्या घालणारं, ऑलिम्पिक विधांवर बलात्कार करणाऱ्याला संसदेत घेऊन बसणारं, JNU मधल्या, हैदराबाद मधल्या विद्यार्थ्यांना लाठीकाठी घालणारं, पत्रकार साहित्यिकाचा आवाज दाबणाऱ्या या सरकारला एकही गुण द्यायची माझी इच्छा नाही. सुषमाताई. ज्या सरकारने कोरोनाच्या काळामध्ये प्रेत नदीवर तरंगत ठेवली, ज्या सरकारने अक्षरशः सैनिकांच्या बलिदानाचं सुद्धा राजकारण केलं आणि ज्या सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रचारकी थाटामध्ये सभा गाजवल्या, अशा सरकारला आम्ही 0 मार्क देतो. सक्षणाजी. अहो, तुमचं कामच आहे 0 मार्क देणं. माझं असं मत आहे, एकंदरीत 11 वर्षाचा जो कार्यकाळ मोदी सरकार या एका नावाभोवती आहे. विश्वासजी येतो. ऍक्टिंग साठी त्यांना ऑस्कर दिला पाहिजे. या ऍक्टिंग साठी 11 वर्ष त्यांना ऑस्कर दिला पाहिजे. 10 पैकी किती गुण? हे बघा, डॉक्टर मनमोहन सिंगांनी 10% GDP वाढवण्याचं, अर्थव्यवस्था सुधारली भारताची आणि आता ती 6.2% खाली आणली. या देशाचे सार्वजनिक संपत्ती बर्बाद करणारं मोदी सरकार एकही दिवस टिकता कामा नये. हुकुमशाही सरकार आहे, लोकशाही बर्बाद करणारं सरकार आहे. याला 0 मार्क दिले पाहिजेत. याला 0 मार्क दिले पाहिजेत. याला 0 मार्क. 10 पैकी किती गुण? विश्वास उटगीजी. अगदी थोडक्यात, मला कार्यक्रम संपवायचा, वेळेची मर्यादा. कार्यक्रम बरोबर होता, हे जनतेने उत्तर दिलेलं आहे. बरं, निश्चितच आहे, जनता हे सगळं पाहते आणि जनता आजही टेलिव्हिजनच्या माध्यमातून, आपल्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून हे सगळं पाहते. मात्र धन्यवाद स्मिताताई, धन्यवाद हनुमंत पवार, धन्यवाद सुषमाताई, सक्षणाताई आणि
विश्वास उडगीजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात आणि यावरती सखोल चर्चा केली, त्यासाठी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.